नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं आहे. आपल्याला काय होतं, पेपरला खूप थोड्या बातम्या समजतात, त्याच्या मागची कारणं बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाहीत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ सुरू झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अगदी नेस्तनाबूत केलं. त्यांचे 11 ठिकाणचे एअरबेस नाहीसे केले, त्यांनी गरावाय केली, युद्ध थांबवा. पण पाकिस्तानमध्ये मात्र त्यांचा जो फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी उलट जाहीर केले की आम्ही भारताने आपल्याला विनंती केली, हम जीत गए. आणि मग त्याला साधं सैन्याधिकाऱ्याचं त्याला फील्ड मार्शल केलं गेलं. सगळीकडं फटाकडे फोडले वगैरे गेले. म्हणजे युद्ध हारून सुद्धा जिंकल्याचा आव त्यांनी आणलेला आहे. त्याच्यानंतर काय झालं की मुनीरची जी लष्करी ताकद आहे ती लक्षात घेतात. नॉर्मली पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत लष्करी राजवट जास्त प्रमाणामध्ये राहिलेली आहे. निवडून आलेल्या सरकारपेक्षा, म्हणजे तिथे शहबाज शरीफ म्हणून पंतप्रधान आहेत, पण त्या पंतप्रधानाची काही व्हॅल्यू राहिलेली नाही. तर सरकारपेक्षाही सैन्यप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचं महत्त्व वाढलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा शहबाज शरीफला जेवायला बोलवलं नाही, असीम मुनीरला जेवायला दोनदा बोलवलं. मग त्याच्याबरोबर चर्चा केली की तुम्ही आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. आपल्याकडं असं झालं असतं का? असं नसतं. निर्णय घेण्याचे काम हे सरकारचं आहे, सैन्यप्रमुखाचं नाही. सैन्यप्रमुखाचं काम आहे की सरकारच्या आज्ञा पाळणं आणि सैन्याच्या बाबतीमध्ये दक्ष राहणं. त्याचा राजकीय हस्तक्षेप अजिबात नसता कामा नये. पण असीम मुनीरला मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेवायला बोलवलं. त्याच्यावर चर्चा केली की आम्हाला विमानतळ वापरायला द्या, आम्हाला बंदर वापरायला द्या, आम्हाला बलुचिस्तानमधलं हे जे रेअर अर्थ आहे ते द्या. आणि असीम मुनीरने त्यांना कबूल केलं. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम देण्यात आली. त्याच्यामुळे असीम मुनीरचं महत्त्व वाढलं. आता अमेरिका हा पंतप्रधानापेक्षा असीम मुनीरला जास्त मानतो म्हणल्यावर पाकिस्तान सरकारचे सुद्धा हातपाय गळाले. मग असीम मुनीरने त्यांच्याशी चर्चा केली, सांगितले की मला अधिक अधिकार हवेत. मग काय पाहिजे तर तो फील्ड मार्शल सैन्यप्रमुख राहणार. मग जोपर्यंत त्याची इच्छा आहे किंवा तो मरेपर्यंत तो प्रमुख म्हणून राहणार. दुसरा काय प्रश्न आहे की त्याला सरकारपेक्षा जास्त अधिकार राहतात. म्हणजे न्यायाधीशांच्या नेमणुका करणं, त्यांना काढून टाकणं किंवा सरकारच्या याच्यामध्ये निर्णय घेणं, सैन्याच्या बाबतीत निर्णय घेणं, हे सगळे अधिकार त्याला एकट्याला राहतील. त्याच्यावर खटला कोणत्या प्रकारचा चालवता येणार नाही. म्हणजे त्याला न्यायालयापासून संरक्षण देण्यात आलं तर यावर काही चुका केल्या तरी त्याच्यावर खटला चालवता येणार नाही. अशा प्रकारचे अनेक सूचनावर 27 नंबरची घटना दुरुस्ती त्यांनी केली आणि त्याला सगळे अधिकार बहाल केला. आता हे अधिकार बहाल केल्यामुळं काय झालं की लष्कराने सरळ सरकारचा ताबा घेऊन लष्करी राजवट जाहीर करायच्या ऐवजी मुनीरने कठपुतळी सरकार ठेवलं शहबाज शरीफला आणि स्वतः मात्र तो प्रमुख अध्यक्षापेक्षा मोठे अधिकार त्याला मिळालेले आहेत. आता हे अधिकार त्याला जे मिळाले त्याच्यामुळं काय झालं की न्यायालयाच्या नेमणुका करण्याचे अधिकार त्याचं कोर्ट म्हणजे जे आहे फेडरल कोर्ट तो स्थापन करणार. त्या फेडरल कोर्टाचे निर्णय हे सगळ्यावर लागू राहतील. म्हणजे तिथले जे सुप्रीम कोर्ट आहे त्याची व्हॅल्यू आपोआप त्यांनी कमी केलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं की 2 न्यायाधीशांनी राजीनामे दिले त्याच्या निषेधार्थ.
की आम्हाला हे घटना दुरुस्ती मान्य नाही, आमच्यापेक्षा तुम्ही फेडरल कोर्ट स्थापन करणार आणि त्याचा प्रमुख सैन्य अधिकारी आसिम मुनीर राहणार, हे त्यांना काही मंजूर झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला. इम्रान खानचे पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनच करायला सुरुवात केली की आसिम मुनीर जो प्रमुख राहिला तो आहे, तर तो आहे तो इम्रान खानला सोडणार नाही, इम्रान खान तुरुंगामध्ये सोडून मरेल. त्याच्यामुळे इम्रान खानच्या लोकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात निदर्शनं चालू केलेली आहेत. ते जाळपोळ करत आहेत. इस्लामाबाद बंद, इस्लामाबादला टाळेबंदी करायचं असं त्यांनी, म्हणजे इस्लामाच्या चहूबाजूने त्यांनी रस्ते बंद करायचं ठरवलेलं आहे. आणखी एक भीती पाकिस्तानच्या मनात आहे, म्हणजे की मध्ये जे दिल्लीला लाल किल्ल्याचा स्फोट झाला आणि त्याच्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी 3000 किलो स्फोटकं पकडली, डॉक्टर पकडले. ते सगळ्यांचं कनेक्शन जैश ए मोहम्मदपर्यंत जातं. ती शाहीन म्हणून जी महिला डॉक्टर पकडली ती तर सरळ सरळ हासिफ सईदची बहीण जी आहे, तिने जी महिला संघटना चालू केली भारताच्या विरोधात, त्याची ती प्रमुख होती भारतातली आणि ती महिलांना भरती करण्याचं काम करत होते. म्हणजे सगळं जे स्फोटाचं आहे हे असे पाकिस्तानचे जैश ए मोहम्मदपर्यंत पोहोचलेलं आहे आणि जैश ए मोहम्मदला आसिम मुनीरचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन 2 भारत सरकार पुन्हा सुरू करेल आणि पाकिस्तानवर हल्ला करेल ही भीती पाकिस्तान सरकारला पण आहे आणि आसिम मुनीरला सुद्धा आहे. आता स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर हे लपून बसले होते की भारताने जर त्यांना वाटलं भारत तातडीने हल्ला करेल म्हणून हे बंकरमध्ये लपून बसले. पण तुम्हाला मागं सांगितलं की मोदी कोणता निर्णय असा झटपट घेत नाहीत, हातामध्ये पुरावे पाहिजे, सर्व आंतरराष्ट्रीय समूहाला ते दाखवता आले पाहिजे. हे हातात आल्याशिवाय ते पाकिस्तानवर हल्ला करणार नाहीत आणि जेव्हा करतील तेव्हा ते पूर्णपणे त्याला नष्ट करतील. आता पाकिस्तानला नेहमी आधार काय वाटायचा तर अमेरिकेचा. भारताने हल्ला केला की अमेरिकेला जाऊन साकडं घालायचं, बघा हो नाही का आम्हाला भारत त्रास देतोय. मागच्या वेळेस त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने मध्येच बडबड केली की आम्ही दोघांमधलं युद्ध थांबवलं. पण यावेळेस काय झालं, हल्ला झाल्यावर अमेरिकेने स्वतःहून जाहीर केलं की हे अतिशय निंदनीय आहे आणि भारत सरकार त्यांची कारवाई करायला मुक्त आहे. चीन मित्र होता पाकिस्तानचा जिवलग. चीनला भारताचं नेहमी नुकसान व्हावं अशी अपेक्षा असते, पण नेहमी तो पाकिस्तानला मदत करत असते. पण मधल्या काळामध्ये काय झालं, आसिम मुनीर शवानरीपणे चीनपेक्षा अमेरिकेची बूट चाटायचं काम जास्त केल्यामुळं चीन नाराज झाला किंवा ते अमेरिकन गोटात गेले आहेत ना, मग त्यांनी पाकिस्तानची साथ सोडली. पाकिस्तानला कोणती मदत द्यायची नाही किंवा पाकिस्तानच्या बाजूने उभं राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि चीननी सुद्धा या घटनेचा जो आहे दिल्ली बॉम्बस्फोटाचा त्याचा निषेध केलेला आहे. आता भारताने जर सिंदूर 2 राबवलं तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आपण अफगाणिस्तानमध्ये पण तो जो त्यांचा विमानतळ आहे तो ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर हल्ला करता येतो, भारतातून हल्ला करता येतो. पाकिस्तानमधलं जे सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा हे 3 प्रांतामध्ये पाकिस्तानच्या विरोधात उठाव चालू आहे. त्याला भारत मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो आणि चहूबाजूनी पाकिस्तानची कोंडी करून पाकिस्तानचं तुकडं पाडणं यावेळी भारताला सहज सोपं आहे. POK ताब्यात का नाही घेतला, POK ताब्यात का नाही घेतला असं जे चाललं होतं त्याचं कारण मी तुम्हाला मागं सांगितलं की आपल्याला बांगलादेशला पहिला धडा शिकवणं महत्त्वाचं होतं. तर चिकन नेक जी आहे भारताची सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात त्याला, ती आपण भारताने 20-22 किलोमीटर होती ती 60 किलोमीटरपर्यंत बांगलादेशमध्ये घुसून 60 किलोमीटरची रुंदी केलेली आहे. त्याचं टार्गेट 300 किलोमीटरपर्यंतचं आहे. ते हळूहळू ते पण सहज साध्य होईल. त्याचं महत्त्वाचं पाकिस्तानपेक्षा बांगलादेशवर कारवाई हे महत्त्वाची होती. जर पाकिस्तानचे 4 तुकडे व्हावेत हीच भारतीय लोकांची इच्छा आहे की पाकिस्तानला आता जो धडा शिकवला जाईल मोदींकडून
तो इतका जबर असेल की पुढं गेली 100 वर्ष पाकिस्तान पूर्वेकडे पाहायचं सुद्धा सोडून देईल अशी मला अपेक्षा आहे. आज आपण इथं थांबूया. तुम्हाला ही आतली बातमी द्यायची होती म्हणून मी तुम्हाला हा मुद्दाम एपिसोड केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.